मला त्यांना कन्व्हिन्स करता आलं नाही. पण आता केसरी चॅप्टर 2 बघितल्यानंतर मला त्यांना सांगावं वाटतं की हा सिनेमा बघा. साऊंड डिझायनिंग म्हणजे काय असतं ते ह्याच्यामध्ये कळेल. चित्रपट माध्यमाची हीच खासियत आहे की पुस्तकात वाचून पण ज्या गोष्टी पोहोचू शकत नाहीत त्या सिनेमामध्ये मोठ्या पडद्यावर बघून आपल्याला आपल्यापर्यंत त्या पोहोचतात. नाहीतर आपण फक्त वाचतो इंग्रजांची जुलमी राजवट आणि आपल्यासाठी तो फक्त इतिहासातलं ते एक वाक्य असतं. तर तो अनुभव करायला मिळतो सिनेमामुळे. ज्या इंग्रजांनी आपल्याला दिलेली भाषा आहे त्यांची इंग्रजी भाषा जी आपण वापरतो, तुम्हाला माहिती आहे का, राष्ट्रभाषा आपली हिंदी नाही आहे, मान्य आहे, पण आपल्या राजभाषा ज्या आहेत त्या हिंदी आणि इंग्रजी आहेत. भाषेबरोबर येते आणि खूप मोठ्या प्रमाणावर येते बरं का ती तिथली संस्कृती. भाषेबरोबर येतो इतिहास, भाषेबरोबर येतो भूगोल आणि भाषेबरोबर येतं त्या त्या देशाचं तत्त्वज्ञान. कट द रिटर्निंग रोप्स अशी जर फ्रेज मी वापरले तर मला हसतात, अरे तसं नाही आहे, क्रॉस द रुबिकॉन असं म्हणजे आपण आपल्या भाषेला आपल्या इतिहासाला कमी लेखायचं आणि त्यांचं जे आहे ते बरोबर आहे इंग्रजीत बोलताना. इंग्रजी भाषा म्हणजे अशी राणी एलिझाबेथ किंवा व्हिक्टोरियासारखी वाटते. हां, एखाद्या भाषेनं राणीसारखं असणं हे त्या भाषेचं सौंदर्य आहे, ते आपण मान्य करू, त्याचा आदर पण करू. पण त्या राणीची गुलामगिरी मी का पत्करायची हा प्रश्न नाही पत्करणार. हा पॉईंट ऑफ व्ह्यू इंग्रजांचा तर नव्हे. अरे भावा, पोस्ट ऑफिस असेल, रेल्वे असेल, त्यांनी बांधलेल्या असंख्य इमारती असतील, ही सगळी शत्रू संपत्ती आहे. माझी विनंती एवढीच आहे की आपले मेंदू राजकीय लोकांच्या ताब्यात देऊ नका. जर तुमच्या धमन्यांमध्ये भारतीयांचं रक्त असेल ना तर ते खवळल्याशिवाय राहणार नाही.